समजलं नाही की लगेच विचारा, ठीक आहे. तर फर्स्ट मी काय करतो, जो आपला फोल्डर होता त्या फोल्डर मध्ये एक ऍप्लिकेशन मी काय करतो क्रिएट करतो. इथे राईट करणार CMD आणि इथे आपली एक ऍप्लिकेशन क्रिएट करण्याची कमांड, जसे की npm क्रिएट वाईट @लेटर्स आणि आपल्या प्रोजेक्टचं नाव देतो मी इथे. डे किती बाय आपला 15 दिवस असेल आय थिंक, असं मला वाटतंय. त्यानंतर ठीक आहे, आता टाकलं आपण, काय अडचण. त्यानंतर इथे रिॲक्ट सिलेक्ट केलं, त्यानंतर इथे जावास्क्रिप्ट सिलेक्ट केली आणि देन एंटर, की आपल्यासाठी एक रिॲक्ट जेएसचं काय होतं इथे आता प्रोजेक्ट क्रिएट होते किंवा ऍप्लिकेशन क्रिएट होते. वाचलंय तुम्ही बघा एपीआय म्हणजे काय, तुम्ही वाचला असेल तर आज जास्त समजेल, ठीक आहे ना. त्यानंतर मी इथे काय करतो, कंट्रोल C, एकदा स्क्रीनला क्लिअर केलं, त्यानंतर CD म्हणजे काय, चेंज डायरेक्टरी, आणि डायरेक्टरी म्हणजेच काय, फोल्डर. ठीक आहे, तुम्ही ह्या कमांड तुम्हाला समजल्या ना, तुम्ही सपोज एखाद्या दुसऱ्या फील्ड मध्ये गेला, ठीक आहे ना. एकदा स्क्रीन क्लिअर करतो आणि थर्ड कमांड आहे आपली कोड पेस्ट डॉट. आता लिनक्स सारखी एक सिस्टीम आहे, जशी विंडोज सिस्टीम आहे ना, तशी लिनक्स सिस्टीम असते. त्यानंतर मॅक OS ही एक सिस्टीम असते. अरे म्हणजे मॅकबुक माहिती आहे ना तुम्हाला, ती वेगळी सिस्टीम आहे. अँड्रॉइड एक सिस्टीम आहे. मग ह्या प्रत्येक सिस्टीम मध्ये त्यांच्या त्यांच्या कमांड्स असतात, ठीक आहे ना. जसं तुम्हाला विंडोच्या कमांड थोड्याफार समजल्या की तुम्ही लिनक्सच्या कमांड लगेच समजता, ठीक आहे. लिनक्स, काली लिनक्स वगैरे वगैरे भरपूर सारे हे असं सिस्टीम असतात, ठीक आहे. तर आपला फंडा आहे आज आपल्याला एपीआय पाहायचा आहे. मग मी प्रोजेक्टला रन करण्याआधी आपण काय पाहणार आहोत आज, त्या टॉपिक बद्दल आपण थोडस डिस्कस करू, ठीक आहे ना. तर आपल्याला आज टॉपिक पाहायचा आहे कोणता, एपीआय. आणि एपीआय म्हणजे काय, की तुम्ही मला जसं सांगितलं, एपीआय म्हणजे ऍप्लिकेशन, अरे ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. एपीआय म्हणजे ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. मग एपीआय नेमकं करतं काय, की तुम्ही जसं सांगितलं की एपीआय काय करतं, की दोन ऍप्लिकेशन मध्ये जे कम्युनिकेशन होतं त्याला आपण काय बोलतो, त्याला एपीआय नाही म्हणत. जे कम्युनिकेशन, ज्या सिस्टीमने कम्युनिकेशन होतं त्याला आपण काय बोलतो, एपीआय बोलतो. जसं की आपण काय करतो, की एक पुण्याला माणूस आपला मित्र आहे, आणि ठीक आहे नगरला मित्र आहे, तुमचा मित्र राहतोय गावाकडे, तुम्ही त्याला कॉल केला. मग तुम्ही जे कनेक्ट झालात, कशा थ्रू कनेक्ट झालात, मोबाईल थ्रू, बरोबर ना. मग त्याच प्रकारे दोन ऍप्लिकेशन ते कम्युनिकेशन करतात. म्हणजे हा फर्स्ट युजर सेकंड युजरला काहीतरी माहिती सांगतोय, किंवा सेकंड युजर फर्स्ट युजरला माहिती सांगतोय. हे कम्युनिकेशन झालं ना, म्हणजे घेणं झालं देणं झालं. मग ह्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, एपीआय. ठीक आहे, फक्त एकच, दोन ऍप्लिकेशन मध्ये जे कम्युनिकेशन होतं त्याला आपण एपीआय म्हणतो, बस. मग त्यामध्ये दोन ऍप्लिकेशन असू शकतात, दोन कंपनी असू शकतात, किंवा दोन टेक्नॉलॉजी असू शकतात. जसं की आता आपण रिॲक्ट जेएस शिकतो. रिॲक्ट जेएस मध्ये सपोज आपण, रिॲक्ट जेएस काय झाला, हा एक फ्रंट एंड झाला. काय झाला, हा फ्रंट एंड झाला. फ्रंट एंड कशासाठी यूज करतात, फक्त डिझाईन करण्यासाठी, बरोबर ना. मग फ्रंट एंड मधला जो काही डेटा आहे तो डेटा आपल्याला डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा आहे. मग ते डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर करण्याचं काम कोण करतं, बॅक एंड करतं. मग बॅकएंड मध्ये कोण कोण असू शकतं, बॅकएंड मध्ये भरपूर साऱ्या टेक्नॉलॉजी, जसे की नोड आहे, PHP आहे, त्यानंतर पायथॉन आहे, ठीक आहे ना. मग रिॲक्ट बॅकएंडला कनेक्ट कसं होतं, ही एपीआय थ्रू कनेक्ट होतं. समजतंय ना, थोडा फंडा समजला. काल एक्झाम्पल घेतलंय आपण ऑलरेडी, ठीक आहे. जसं की झोमॅटो आणि गुगलचं
गुगल मॅप यूज केलाय. ठीक. आणि अजून एक पॉइंट सांगायचा राहिला मला, की जी एपीआय आहे ती एपीआय यूज करण्यासाठी किंवा आपल्याला एपीआय एखादी यूज करण्यासाठी 3 मेथड लागतात. जसे की फर्स्ट लागते URL. मग URL कोणती पण असू शकते. जसे की तुम्हाला एक URL सांगतो मी, डमी http://google.com. ही काय झाली, एक URL झाली. त्यानंतर असते आपल्याकडे मेथड. मेथड किती टाईपचे असतात? 2 टाईपचे. एक असते पोस्ट आणि सेकंड असते, आणि त्यानंतर थर्ड काय असतो? डेटा. हा डेटा काय असतो? ऑप्शनल. जेव्हा आपल्याला डेटा पाठवायचा आहे किंवा आपल्याला कोणाला तरी डेटा द्यायचा आहे, त्या टायमाला आपण डेटा देतो. ठीक आहे, एवढ्या गोष्टी लागतात. त्यानंतर अजून एक पॉइंट क्लिअर पाहिजे आपला, कोणता? की जी काय गेट मेथड असते ते आपण कधी यूज करणार? जेव्हा कधी आपल्याला डेटा घेण्यासाठी. गेट कधी यूज करणार आपण? डेटा घेण्यासाठी. आणि जी काही पोस्ट आहे ते पोस्ट आपण कधी यूज करणार? की डेटा देण्यासाठी. ठीक आहे, गेट कधी डेटा घेण्यासाठी आणि पोस्ट कधी डेटा देण्यासाठी. समजलं एवढा पॉइंट? ठीक. मग आता मी काय करतो की एक आपण एपीआय ट्राय करतो. म्हणजे आपण कोणत्या तरी कंपनीकडून किंवा कोणत्या तरी ऍप्लिकेशन करून आपण डेटा घेणार आहोत. काय करणार आता? डेटा घेणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला एक URL लागेल आणि त्यानंतर आपल्याला मेथड कोणती यूज करणार? गेट मेथड. कारण आपल्याला डेटा काय करायचा आहे? घ्यायचा आहे. तुम्हाला 2 मिनिटात मी कोड करून दाखवतो, तिथे सांगतो. त्यासाठी मी केलं app.jss मधला सगळा कोड काय केला? रिमूव्ह केला. तिथे एक कंपोनंट राईट केलं. कोणतं कंपोनंट? फंक्शन बेस्ड कंपोनंट. कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. हा कंपोनंट आपल्यासाठी रिटर्न करणार काय माहितीये? की एक H1 रिटर्न करणार. आणि त्या H1 मध्ये मी राईट करतो इथे वेलकम. आणि हे कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला दाखवायची. त्यासाठी एक्सपोर्ट डिफॉल्ट आपल्या कंपोनंटचं नाव केलं. ह्याला मी सेव्ह. त्यानंतर app.css फाईल मधली सगळी CSS रिमूव्ह केली. त्यानंतर इंडेक्स मधली पण CSS रिमूव्ह करून टाकली. मग मी आलो कुठे? आपल्या CMD मध्ये कमांड टाकतो मी रन करण्याची, npm run dev. जशी मी ही कमांड टाकली की आपल्याला इथे एक URL भेटली. आणि ही URL मी आउटपुट पेजला टाकली आणि इथे काय केलं? एंटर केलं. तर आपल्याला इथे वेलकम प्रिंट झालंय. ठीक आहे. मग आपल्याला आज काय करायची की एक एपीआय कडून डेटा घ्यायचा. काय करायचं आपल्याला? एपीआय कडून डेटा घ्यायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला 3 गोष्टी लागतात. एक URL लागते, दुसरी मेथड लागते आणि तिसरी काय लागते? डेटा लागते. ठीक आहे. मग आपल्याला काय यूज करायचे आता? एपीआय. मग एपीआय यूज करण्यासाठी आपल्याला एक पॅकेज लागणार आहे. काय लागणार आहे आपल्याला? एक पॅकेज लागणार आहे. जसं की आपल्याला एखादा यूज इफेक्ट लागला किंवा यूज स्टेट लागला तर आपण त्याला कुठून इम्पोर्ट करत होतो? फ्रॉम रिॲक्ट मधून. कुठून इम्पोर्ट करत होतो? फ्रॉम रिॲक्ट मधून. आपल्याला बाय डिफॉल्ट यूज स्टेट, यूज इफेक्ट हे कुठे भेटत होते? रिॲक्ट मध्ये भेटत होते. पण आपल्याला एक नवीन पॅकेज लागतोय. तो पॅकेज आपल्याला काय करायला लागतो? पहिला इन्स्टॉल करावा लागतो. काय इन्स्टॉल करायचा? जसं की आपल्याला React.js रन करण्यासाठी आपण काहीतरी पॅकेज इन्स्टॉल केले होते ना ऑलरेडी अजून. जसं की तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, माझ्याकडे असेल. ठीक आहे, आपण ही कमांड रन करत होतो आहे ना.
ही कुठे कमांड इथे, ठीक आहे. ही कमांड आपण पॅकेज डाउनलोड करण्यासाठी आपण ही कमांड रन केली. कशासाठी? React.js रन करण्यासाठी. मग त्याच प्रकारे आपल्याला एक एपीआय यूज करायची, त्यासाठी एक पॅकेज आहे. त्या पॅकेजचं नाव काय माहितीये? की त्या पॅकेजचं नाव आहे Axios. काय नाव आहे? Axios. असं मी गुगलला सर्च केलं, तिथे एक वेबसाईट आहे त्याची ऑफिशियल. तर इथे बघा इन्स्टॉलिंग आहे इथे, आणि इथे आले पॅकेज मॅनेजर. मग इथे बघा npm install Axios. त्यानंतर इथे काय दिलंय? यार्ड ऍड Axios. परत इथे काय दिलंय? pnpm असं काहीतरी दिलंय. त्यानंतर बन दिलंय इथे, ठीक आहे ना. मग आपण कोणासोबत येतं? आपण npm सोबत आहेत. आपण यूज करतो का यान? आपण काय यूज करतो? npm. काय यूज करतो? npm. मग ही कमांड मी काय करतो? कॉपी करतो आणि आपली जी काही ब्लॅक स्क्रीन आहे तिथे Ctrl+C करून एकदा मी काय करतो? ही कमांड पेस्ट करतो. मग ह्या कमांडने काय होणार? की आपल्या पीसी मध्ये 25 पॅकेज काय झाले आता? ऍड झाले. किती पॅकेज? 25 झालं. मग Axios आपल्याकडे डाउनलोड इन्स्टॉल झाले इथे, ठीक. मग त्याचं डॉक्युमेंटेशन मध्ये मी अजून स्क्रोल करतो आणि इथे बघा यू कॅन ऑल्सो यूज द डिफॉल्ट एक्सपोर्ट. म्हणजे आपल्याला इथे सांगितलंय की आपण कसा यूज करू शकतो, बरोबर ना. तर इथे बघा आपण त्याला इम्पोर्ट Axios फ्रॉम Axios असं एक करू शकतो. त्यानंतर इथे बघा कॉन्स्ट Axios रिक्वायर, दोन प्रकारे आपण त्याला काय करू शकतो? इम्पोर्ट करू शकतो. किती प्रकारे? दोन. मी काय करतो? एकाच प्रकारे यूज करतो त्याला, ठीक आहे. मग ह्याला करू इथे इम्पोर्ट, काय करणार इथे? Axios फ्रॉम Axios. झाला इथे इम्पोर्ट. बस फंडा संपला आपला. जो काय आपला प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टला मी इथे रन करून घेतो. npm रन देव केलंय आपण Axiosला इम्पोर्ट, ठीक. मग त्यानंतर मी काय करतो की मला एक लागणार आहे यूज इफेक्ट. काय लागणार आहे मला? यूज इफेक्ट. त्याला पण इथे इम्पोर्ट करू मग मी, ठीक आहे. यूज स्टेटची गरज नाही, मला यूज इफेक्ट लागतो. यूज इफेक्ट फ्रॉम रिॲक्ट घेतला यूज इफेक्ट मी, आणि यूज इफेक्ट मी इथे राईट करतो. जसं की यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये काय असतो? एक ॲरो फंक्शन, आणि लास्ट मध्ये काय? ऑच करण्यासाठी. यूज इफेक्ट काय करतो? एखाद्या व्हेरिएबल वर ऑच करतो किंवा लक्ष ठेवतो. काय करतो यूज इफेक्ट? व्हेरिएबल वर लक्ष ठेवतो. मग आपल्याकडे आहे का एखादा व्हेरिएबल लक्ष ठेवण्यासाठी? नाहीये. मग त्यामुळे मी हा काय ठेवला? एम्प्टी ठेवला. आपल्याकडे व्हेरिएबलच नाही ना लक्ष ठेवण्यासाठी, मग त्यामुळे मी काय केला? हा व्हेरिएबल एम्प्टी ठेवला, ठीक आहे. आणि जे काही माझं काम असणार आहे एपीआयचं त्याच्या आतमध्ये राईट करतो मी. मग आपल्याला एपीआय यूज करायची म्हणजे काय करायचं? Axios डॉट गेट. गेट काय? ही आपली मेथड आहे की आपल्याला डेटा घ्यायचा आहे. त्यामुळे आपण कोणती मेथड यूज केली? ते गेट मेथड. कोणती? सपोज आपल्याला डेटा द्यायचा असेल तर आपण इथे काय यूज करणार? पोस्ट करणार. पण आपल्याला डेटा काय करायचा आहे? घ्यायचा आहे. झाली मेथड टाकली आपण. त्यानंतर आता काय टाकणार आपण इथे? URL. काय टाकणार? मग आता ही URL भेटणार कुठून? माझ्याकडे एक ठीक आहे, एक डमी जेसन म्हणून एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईट वरून मी URL घेतो, ठीक आहे. जास्त लक्ष ठेवू नका तुम्ही, हे एपीआय काय आहे, URL काय आहे, ठीक आहे. भेटलाय. आता ह्या URL मधून आपल्याला ह्या प्रकारे डेटा भेटेल. मग मी इथून काय करतो? ही URL ला कॉपी करतो आणि आपल्या रिॲक्ट मध्ये पेस्ट केली. झाली. आपण काय काय टाकलं? आपण मेथड टाकली आणि URL टाकली. आपल्याला डेटा टाकायची गरज आहे का? त्यानंतर काय करायचं माहितीये? इथे डॉट द्यायचा आणि इथे देन टाकायची. काय टाकायची? ते देन. कुठे? डॉट देन.
राऊंड ब्रॅकेट नंतर इथे टाकायचा त्याच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन, आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये तुम्हाला भेटणार आहे रिस्पॉन्स. काय भेटणार आहे? रिस्पॉन्स. आणि तो रिस्पॉन्स मी फक्त इथे करतो कन्सोल डॉट लॉग, जसं की रिस्पॉन्स कोमा दिला आणि इथे प्रिंट करतो मी इथे रिस्पॉन्स. ह्याला सेव्ह केलं आणि आउटपुट पेजला आलो आपल्या, आणि इथे मी एकदा कन्सोल ओपन केले आणि एकदा रिफ्रेश करतो. जसं मी इथे रिफ्रेश केलं तर मला कन्सोल मध्ये रिस्पॉन्स भेटलाय बघा. त्याच्या आतमध्ये काय काय भेटलंय बघा, कॉन्फिग, डेटा, हेडर, रिक्वेस्ट, स्टेटस आणि स्टेटस टेक्स्ट भेटलाय. कुठून भेटला? की ह्या URL मधून मला डेटा भेटलाय. काय भेटलाय? ह्या URL मधून डेटा भेटलाय इथे. आणि इथं बघा भरपूर सारा डेटा भेटलाय. समजतंय काय केलंय आपण? ठीक आहे. ही एक URL आहे. ह्या URL मधून आपण काय केलंय, ह्या URL ला एक रिक्वेस्ट टाकली. काय टाकली? रिक्वेस्ट टाकली की आम्हाला डेटा हवाय. काय टाकली आपण? ह्या URL ला आपण गेट मेथडची रिक्वेस्ट टाकली. मग ह्या URL ने आपल्याला डेटा दिला आणि हा डेटा मी फक्त कन्सोल केला. बस एवढंच म्हटलं झालं. API मधून डेटा भेटला. समजलंय का? कन्फ्युज झाला थोडं? दीपक काय झालं? नोट करा नंतर. तर मी काय करतो, हा एक्झिओस डायरेक्ट रिमूव्ह करून टाकतो. आपण रिमूव्ह करून टाकला आणि हा npm ही पण येऊ. तर आपल्याला काय करायचे होते की API एक कॉल करायची होती. त्या API कडून आपल्याला डेटा घ्यायचा होता. मग आपल्याला एखाद्या API कडून डेटा घ्यायचा असेल किंवा डेटा द्यायचा असेल तर आपल्याला फर्स्ट लागते URL. काय लागते? URL. सेकंड लागते मेथड. आणि तिसरा जो काय डेटा आहे तो काय आहे? ऑप्शनल आहे. ऑप्शनल म्हणजे काय? की जेव्हा कधी तुम्हाला डेटा द्यायचा असेल तर तिथं डेटा देणार आपण, बरोबर ना? मग डेटा आपल्याला घ्यायचा आहे. काय करायचं आहे? आपल्याला डेटा घ्यायचा आहे. मग त्यासाठी आपण मेथड कोणती यूज करणार? गेट. आणि URL कडून घेणार की URL मी ऍज अ एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईट वरून ऍज अ डमी उचलली. ठीक आहे, सध्या आपण डमी उचलणार आहे, नंतर मी तुम्हाला सांगतो. मग कोड मध्ये आलो आणि आपल्याला एखादी API ला कॉल करण्यासाठी एका पॅकेजची गरज असते. कशाची गरज असते? पॅकेजची. कोणत्या पॅकेजची गरज असते? की npm i म्हणजे काय? इन्स्टॉल. आणि कोणतं पॅकेज? Axios. ठीक आहे. मग ते Axios पॅकेजला मी इथे करतो इम्पोर्ट. काय करणार इम्पोर्ट आपण? Axios. फ्रॉम कुठून? Axios मधून केला त्याला इम्पोर्ट आपण. त्यानंतर मला अजून गरज आहे यूज इफेक्टची. मग यूज इफेक्ट आपल्याला कुठे भेटतो? यूज इफेक्ट आपल्याला फ्रॉम रिॲक्ट मधून भेटतो. ठीक आहे. मग मी इथे काय केला, फक्त एक यूज इफेक्ट राईट केला. काय केला? यूज इफेक्ट. त्यामध्ये ॲरो फंक्शन, राऊंड ब्रॅकेट आणि लास्ट मध्ये असतो स्क्वेअर ब्रॅकेट. आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण सांगतो की कोणत्या व्हेरिएबलवर वॉच करायची किंवा कोणत्या व्हेरिएबलवर लक्ष ठेवायची, बरोबर ना? कशामध्ये सांगतो आपण? ह्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. मग तुम्हाला कुठे वॉच करण्यासाठी व्हेरिएबल दिसतोय आहे का? नाही. त्यामुळे मी त्याला काय ठेवला? एम्प्टी ठेवला. इतर पॉइंट क्लिअर सर्वांना? मग आपल्याला एक API कॉल करायची. काय करायची आपल्याला? API कॉल करायची. मग API कॉल करण्यासाठी आपण यूज करणार कशाचा? Axios. मग मी इथे राईट केला Axios डॉट. आपली मेथड कोणती? गेट. का गेट मेथड आहे? की आपल्याला डेटा घ्यायचा आहे. मी इथे गेट राईट केली. राऊंड ब्रॅकेट आणि सिंगल कोड मध्ये आपली असणार एक URL. मग आता इथे URL मी पेस्ट केली. आता ही URL कुठून आणली, का घेतली ह्याचा विचार न करू. आयतं भेटतंय ते घ्या. ठीक आहे, एवढा फंडा केला आपण. बस. ठीक आहे. मग तुम्हाला असिंक्रोनायझेशन माहितीये का? माहितीये?
असिंक्रोनायझेशन माहिती आहे काय आहे? ठीक आहे, मी सांगतो शॉर्टकट मध्ये, जास्त मी पण नाही डोकं लावणार, ठीक आहे ना, 2 मिनिटात. आपल्याकडे एक बस आहे. काय आहे आपल्याकडे? बस आहे. त्या बस मध्ये 10 पॅसेंजर आहेत. किती? 10 पॅसेंजर. मग ती पुढे पुढे गेली आणि एका स्टॉपला जाऊन थांबली, आणि ती त्या स्टॉपवर 2 पॅसेंजर काय झाले? उतरले. काय झाले? 2 पॅसेंजर उतरले. आणि त्या 2 पॅसेंजरचं त्या स्टॉपवर 10 मिनिटाचं काम आहे. किती मिनिटाचं काम आहे? 10 मिनिटाचं. मग त्यावेळी ती बस थांबेल की जाईल? काय करत हा? बस काय होईल? निघून जाईल. मग तिथे बोलतात असिंक्रोनायझेशन. बस निघून गेली, तिथे काय झालं? असिंक्रोनायझेशन. आणि बस थांबली, त्यांचं 10 मिनिटं काम होईपर्यंत थांबली, तर तिथे सिंक्रोनायझेशन. बस. मग हाच फंडा आहे की आपला कोड काय होतो. ठीक आहे, मी लास्ट लेक्चर मध्ये, ठीक आहे, ऍज अ मध्ये लेक्चर आपण घेतलं होतं, हाय 1, हाय 2, हाय 3. तिथे पण तोच फंडा होत होता. तिथे आपला डेटा थोडासा लेट प्रिंट होत होता, म्हणजे तो डेटा प्रिंट होईपर्यंत आपण काहीतरी थांबत होतो. मग त्याच प्रकारे तिथे बस त्या 2 पॅसेंजरचं काम होईपर्यंत थांबली, तर तिथे बोलायचं सिंक्रोनाइज. आणि नाही थांबली तर असिंक्रोनाइज. ठीक आहे. मग मी ते काय सांगितले माहितीये, की तुमची जी काय बस आहे, ते बस काय करा, तुम्ही थांबा. आमचं काम होईपर्यंत तुम्ही काय करायचं? थांबायचं. देन का राईट केलं मी? जी बस आहे ना आपली, त्या बस मधले 2 पॅसेंजर आहेत, त्या पॅसेंजरचं काम होईपर्यंत आपला कोड काय होणार आहे? थांबणार आहे. काय होणार आहे? कोड थांबणार आहे. म्हणजे देन म्हणजे काय, की तुमचं काम झालं की तुम्ही बसमध्ये येऊन बसा. देन राऊंड ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट, सॉरी कर्ली नाही, ॲरो फंक्शन. आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला भेटतो एक रिस्पॉन्स. काय भेटतो? रिस्पॉन्स. आणि फक्त त्या रिस्पॉन्सला मी इथे केलंय कन्सोल डॉट लॉग. बस, जास्त काहीच नाही केलं मी. रिस्पॉन्स आणि रिस्पॉन्सला केलंय मी इथे कन्सोल डॉट. एवढाच सिंटॅक्स आहे, एवढाच फंडा आहे. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी इथे रिफ्रेश केलं, तर कन्सोल मध्ये मला डेटा शो होतोय. थोडासा टाइम लागतोय, पण होतोय शो. बघा. आणि काय आलंय? रिस्पॉन्स मध्ये कॉन्फिग आलाय, डेटा आलाय, हेडर आलाय, रिक्वेस्ट आलाय, स्टेटस आलाय, आणि त्यानंतर स्टेटस टेक्स्ट आलाय. समजलंय फंडा हा काय चाललाय? घेतला आपण डेटा एका URL मधून. पक्का समजलंय? थोडं थोडं. सगळं नाही समजणार याची गॅरंटी मी नाही घेऊ शकत ना. अरे थोडं थोडं समजेल. ऍज अ एका दिवसात समजत असते तर आपल्या एका दिवसात रिॲक्ट जास्त संपले असते. ठीक आहे, समजलंय? मग आता इकडे लक्ष. मग जो आपल्याला हा रिस्पॉन्स भेटलाय, त्या रिस्पॉन्स मध्ये काय काय भेटलंय? कॉन्फिग भेटलाय, आहे कॉन्फिग इथे. त्यानंतर डेटा भेटलाय, हेडर भेटलाय, रिक्वेस्ट भेटली. रिक्वेस्ट आपण टाकली कोणाला? त्या URL ला आपण रिक्वेस्ट टाकली, बरोबर ना? त्या URL ला आपण रिक्वेस्ट टाकली आणि त्या URL ने आपल्याला काय दिलंय? रिस्पॉन्स दिलाय. बस एवढा फंडा समजताय? त्यानंतर काय? स्टेटस दिलाय, स्टेटस स्ट्रिंग. मग एवढा जो काय डेटा भेटतोय, ह्या डेटा मधून आपल्याला महत्वाचं काय आहे माहितीये? छोटासा डेटा. काय महत्वाचा आहे? छोटासा डेटा. मग मी काय करतो, जो रिस्पॉन्स आहे त्या रिस्पॉन्स मधून डेटाला प्रिंट करतो. ठीक आहे. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, तर मला इथे शो काय झाले? आता झाला इथे रिस्पॉन्स. आणि त्या रिस्पॉन्स मध्ये मला काय शो झाले? 30 क्विट्स शो झाले. झालेत नाही ते? बघा बरं, आहेत का? 30 आहेत? 29 नाही, 0 पासून स्टार्ट झाले. ठीक आहे ना? भेटले इथे आपल्याला डेटा. मग जो काय आपल्याला महत्वाचा असतो, तो काय महत्वाचा असतो? डेटा महत्वाचा असतो. काय महत्वाचा असतो? भेटलाय मग इथे डेटा. आणि कोणत्या फॉर्मॅट मध्ये डेटा भेटलाय? एका ऍरे मध्ये. अरे इथे दिले ना, 30 ऍरे भेटलेत. समजतंय?
ह्यातलं महत्वाचं काय असतं आपल्याला, ह्या रिस्पॉन्स मधून महत्वाचं काय आहे आपल्याला, फक्त डेटा महत्वाचा आहे. कारण का बद्दल, हेडर मध्ये बघा, हेडर मध्ये काय आहे का, काहीच नाही. रिक्वेस्ट मध्ये तर आपण रिक्वेस्ट टाकली होती आणि रिस्पॉन्स भेटलाय. त्यानंतर अजून काय आहे, कॉन्फिग, आणि कॉन्फिग मध्ये काय आहे का, काहीच नाही. मग ह्यामध्ये आपल्याला महत्वाचं काय आहे, डेटा महत्वाचा आहे. काय महत्वाचा आहे, डेटा. आणि इथे मी काय करतो, मग फक्त रिस्पॉन्स मधून डेटाला प्रिंट करतो. आणि इथे आउटपुट पेजला फक्त आपल्याला काय प्रिंट होईल आता, डेटा. समजलं खंडा. ऑनलाईन मध्ये 2 मिनिट नाही लागणार, आपण नवीन बनवू. ठीक आहे, ह्याला क्लोज करतो, त्यानंतर ह्याला पण मी क्लोज करतो, सीएमडी ला पण क्लोज. ठीक आहे, नवीन बनवतो डायरेक्टली सीएमडी. सीएमडी राईट केल्यानंतर मी इथे आता कमांड टाकणार नवीन ऍप्लिकेशन साठी. सांगा बरं फास्ट मध्ये, npm create void@latest, आणि आपल्या ऍपचं नाव टाकू आपण एक्झिओस डेमो, किंवा आपण इथे टाकू, ठीक आहे एक्झिओसच राहून देऊया ना, मिनिंगफुल होईल तुम्हाला. आणि एंटर. रिॲक्ट, त्यानंतर जावास्क्रिप्ट, क्लिअर एकदा केलं, त्यानंतर इथे मी केलं कोड पेस्ट डॉट. काय झालं, सीडी इथे टाकलं मी एक्झिओस डॅश डेमो, एंटर केलं, एकदा क्लिअर, त्यानंतर कोड पेस्ट डॉट राईट. काय म्हणत होतं तिथे, तिथे नो केलं का मी. तुम्ही ती लाईन वाचली का कधी, तुम्ही ती लाईन वाचली, नाही वाचली. ठीक आहे ना, त्यामुळे एकदा वाचा तुम्ही नंतर क्रिएट करताना. ठीक आहे, तिथे काय विचारलंय बघा एकदा. ते काय बोलते माहितीये, की तुमचं सर्व्हर क्रिएट झालंय. मग क्रिएट झाल्यानंतर त्याला आम्ही ऍज अ रन करून टाकू, की त्याला रन नाही करायचं, ते विचारतात. तुमचं सर्व्हर रन करायची का नाही, मी तिथे सांगितलं सर्व्हर नको रन करू, बस एवढं सांगितलं. त्यानंतर मी ते काय केलं, एसआरसी मध्ये आलो, ऍप डॉट जेएसएस मध्ये आलो, सगळा कोड काय केला, रिमूव्ह केला. त्यानंतर इथे फंक्शन, ऍपचं नाव, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट ओपन केला, रिटर्न करणार आपण काय माहितीये, रिटर्न करू आपण एक, आता इथे वेलकम रिटर्न करू. ठीक आहे, एक H1 घेतला, वेलकम इथे काय करतो, रिटर्न केलं. आणि याला आउटपुट पेजला दाखवण्यासाठी एक्सपोर्ट डिफॉल्ट आपल्या कंपोनंटचं नाव, त्यानंतर ऍप डॉट सीएसएस मधली सगळी सीएसएस डिलीट करून टाकली, आणि इंडेक्स मधली पण डिलीट केली. त्यानंतर इथे कमांड टाकतो npm रन. अरे काय आलं इथे, white is not a recognition initialization command. नो केल्यामुळे प्रॉब्लेम आला वाटतं मला, है ना. Div is not recognized. ठीक आहे, ते पॅकेज लागेल वाटतं आय थिंक. कॅन्सल ऑपरेटिंग रिमूव्ह. ठीक आहे, एक नवीनच बनावं लागेल आय थिंक, असं मला वाटतं आता. की सीएमडी मध्ये आलो, सीएमडी मध्ये डबल कमांड टाकतो मी आता. npm create void @
लेटेस्ट आणि इथे मी करतो डेमो एक्झिओस, एंटर. रिॲक्ट. आता इथे बघा काय लिहिलं इथे, इन्स्टॉल विथ npm अँड स्टार्ट नाव. आता स्टार्ट नाव केलं आपण, यस केलं तर काय होतंय आपलं, एक ऑटोमॅटिकली सर्व्हर क्रिएट होतंय किंवा एक सेटअप क्रिएट होतंय आणि आपलं सर्व्हर काय होतंय इथे स्टार्ट होतंय. ठीक आहे. पण इथे एक कमांड आहे, इन्स्टॉल द विथ npm. ठीक आहे. फक्त ही कमांड असते ना, वर्क केलं असतं. बघा प्रोजेक्ट माझा रन झालाय. परत आपण इथे स्टॉप केला, एकदा क्लिअर केली, त्यानंतर इथे मी करतो cd डेमो डॅश एक्झिओस, एंटर केलं. त्यानंतर थर्ड कमांड आहे आपली कोड पेस्ट डॉट व्हीएस कोड ओपन झालं. व्हीएस कोड ओपन झाल्यानंतर मी काय करतो इथे ऍप डॉट जेएसएस फाईल मधला सगळा कोड मी काय केलं इथे डिलीट केला आणि त्यामध्ये मी एक कंपोनंट राईट करतो. जसं की त्या कंपोनंटला नाव दिलं मी ऍप, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट ओपन केला आणि इथे रिटर्न करतो मी एक, रिटर्न करणार मी एक h1 आणि त्या h1 मध्ये मी असं राईट करतो डेमो फॉर एक्झिओस. ठीक आहे. आणि हे आउटपुट पेजला दाखवण्यासाठी एक्सपोर्ट डिफॉल्ट आपल्या कंपोनंटचं नाव सेव्ह केलं. एकदा प्रोजेक्टला रन करतो, npm रन आणि एंटर. कमांड चुकली आपले. त्या URL ला कॉपी करणार आपण आणि कुठे जाणार ब्राउझरला. ब्राउझरला आल्यानंतर मी ते URL ला करतो एकदा फक्त पेस्ट करतो, केली पेस्ट, डेमो फॉर एक्झिओस. मग त्यानंतर ऍप डॉट सीएसएस मधली सगळी सीएसएस काय केली डिलीट केली आणि त्यानंतर इंडेक्स डॉट सीएसएस मधली सगळी सीएसएस रिमूव्ह केली. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी इथे काय करतो रिफ्रेश करतो तर आपल्याला दिसतंय डेमो फॉर एक्झिओस झाला इथे शो. ठीक. आता आपल्याला काय करायची की एक एपीआय ला कॉल करायची. काय करायची आपल्याला, एपीआय ला कॉल करायची. मग एपीआय ला कॉल करण्यासाठी आपल्याला एक पॅकेजची गरज आहे. कोणतं पॅकेज आहे मग ते, एकदा मी सर्व्हरला स्टॉप करतो, एकदा स्क्रीनला क्लिअर केलं आणि इथे कमांड टाकतो npm i एक्झिओस आणि इथे एंटर बटनावर क्लिक करतो. म्हणजे जे आपल्याला पॅकेज लागणार आहे ते पॅकेज काय झाले ते ऍड झाले. त्यानंतर आपला जो काही सर्व्हर आहे त्या सर्व्हरला मी रन करतो आणि इथे आपल्या ऍप डॉट जेएसएस मध्ये मी त्या एक्झिओसला करतो इम्पोर्ट. इम्पोर्ट कुणाला करणार, एक्झिओस. फ्रॉम कुठून, एक्झिओस. त्यानंतर आपल्याला अजून गरज आहे कशाची माहिती आहे, यूज इफेक्ट. मग इथे मी राईट केला यूज इफेक्ट. फ्रॉम कुठून, रिॲक्ट म्हणून. त्यानंतर मी इथे राईट केला फक्त काय यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट त्याच्यामध्ये एक एरो फंक्शन आणि लास्ट मध्ये असतो आपल्याला ऑच करण्यासाठी एक स्क्वेअर ब्रॅकेट. मग आपल्याकडे ऑच करण्यासाठी एखादा आहे का व्हेरिएबल, त्यामुळे त्याला काय टाकला मी एम्प्टी ठेवला. आणि त्या यूज इफेक्टच्या आतमध्ये काय करणार एक्झिओस डॉट गेट. ठीक आहे. राऊंड ब्रॅकेट आणि डबल कोड किंवा सिंगल कोड घ्या, त्याच्यामध्ये काय असते आपली URL. मग URL मी एक नवीन घेतो, माझ्याकडे एक URL आहे ती URL मी इथे टाकतो. तिकडनं URL मी कॉपी केली आणि इथे पेस्ट केली. ठीक आहे. त्यानंतर लास्ट मध्ये काय असतं देन आणि देनच्या आतमध्ये राऊंड ब्रॅकेट झाला. राऊंड ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये एक एरो फंक्शन. अरे ठीक आहे डॉट नाही. आणि त्या एरो फंक्शनच्या आतमध्ये आपल्याला काय भेटतं, रिस्पॉन्स भेटतो. आणि सिंपल जो काही रिस्पॉन्स आहे त्या रिस्पॉन्सला मी करतो इथे कन्सोल डॉट केलं, ह्याला सेव्ह करतो आणि आउटपुट पेजला आलो. पुढे आउटपुट पेज आपल्या इकडे जसं डेव्हलपर ऑप्शन ओपन केला आणि इथे रिफ्रेश केलं तर इथे बघा कन्सोल मध्ये आपल्याला काहीतरी डेटा भेटला इथे डेटा कॉन्फिग डेटा हेडर रिक्वेस्ट स्टेटस. ह्यामधलं आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, मग मी इथे करू असं राईट रिस्पॉन्स डॉट डेटा. आउटपुट पेजला आलं, एकदा रिफ्रेश केलं
तर झाला इथे मला डेटा शो आलाय. किती डेटा आलाय? 3 डेटा आले. किती आलेत? 3 आलेत. कशात आलेत ते? एका ऍरे मध्ये आलेत. कशात आलेत? तर बघा आले इथे स्लाइडर बटन, स्लाइडर हेड, स्लाइडर IMG, स्लाइडर टेबल ID असं आलंय काहीतरी. हा डेटा भेटलाय आता ऍरे मध्ये, भेटलाय ना. बस मग मी काय करतो, जो हा डेटा आलाय ना ऍरे मध्ये, तो डेटा मी एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. काय करतो? व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. मग त्यासाठी आपल्याला व्हेरिएबल बनवायचं असेल तर कशाची गरज आहे? मग यूज स्टेटची. त्याला करू इम्पोर्ट. त्याला इम्पोर्ट केल्यानंतर इथे मी वर काय करतो माहितीये? कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्याला नाव देतो मी डेटा. त्याचं काय असणार? एक सेट डेटा नावाचं फंक्शन आणि त्याचा यूज कशाचा करायचा? यूज स्टेटचा. आणि त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा असणार आहे? ॲरे टाईपचा. कोणत्या टाईपचा? का बरं ॲरे टाईपचा? कारण आपल्याला ह्या रिस्पॉन्स मध्ये आपल्याला ॲरे मध्ये डेटा भेटतो है ना. मग हा डेटा आपल्याला स्टोअर करायचा ह्या व्हेरिएबल मध्ये. मग मी काय करणार इथे? सेट डेटा नावाच्या फंक्शनला काय देणार माहितीये? ह्या रिस्पॉन्स मधून मी हा डेटा देणार. म्हणजे जो आपल्याला हा डेटा भेटलाय, हा डेटा कुठे स्टोअर झाला? आता ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. समजला इतर पॉइंट? मग फक्त काय करायची माहिती आता? जो हा डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये डेटा आहे ना, तो डेटा फक्त प्रिंट करायचा. मग प्रिंट करण्यासाठी तुम्ही काय करतात? कर्ली ब्रॅकेट ओपन करतात. काय करणार मग? डेटा डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन. आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला 2 आर्ग्युमेंट भेटतात. पहिलं काय भेटतं आणि सेकंड काय भेटतो? बस. मग इथे मी प्रिंट करतो फक्त डेटा. आता कसा? की एक एम्प्टी टॅग घेतला आणि ते एम्प्टी टॅग मध्ये मी काय करतो? एक H1 घेतो आणि त्या H1 मध्ये मी काय करणार माहितीये? आयटम डॉट, अरे नेम नाही, फक्त आपण आयटम एकदा प्रिंट करून चेक करू. आउटपुट पेज आलो, काही प्रिंट झालंय का? त्या आयटम मध्ये काय काय असणार आहे? स्लाइडर बटन, स्लाइडर ID असं असं काहीतरी असणार आहे. मग त्यामधून मी काय करतो माहितीये? स्लाइडर टेबल ID ह्याला प्रिंट करतो. झालं. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं तर आलं इथे 259. सपोज मी अजून बघतो काय काय डेटा आलाय त्यात. स्लाइडर बटन आले, स्लाइडर हेड आले, स्लाइडर इमेज आली, स्लाइडर ID आली. त्यामधून मी स्लाइडर हेडला प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो. मग आयटम मधून तू काय करायचं माहितीये? की स्लाइडर हेडर प्रिंट कर. आउटपुट पेजला आलो तर इथे बघा झालाय आपला डेटा प्रिंट. कुठून आलाय डेटा? त्या API मधून आलाय. आणि तो API मधला डेटा आपण काय केलाय? एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय आणि त्या व्हेरिएबल मधून फक्त डेटा काय करतोय आपण इथे आता? प्रिंट करतो. आता असं मला वाटतं तुमच्या चेहऱ्याकडे बघून लय कन्फ्युज झाला है ना. एकदा फक्त ट्राय करा. नेक्स्ट लेक्चरला आपण, काय कॉम्प्लिकेट नाहीये. नसेल समजलं, नेक्स्ट लेक्चरला आपण अजून भरपूर सारे एक्झाम्पल घेणार आहे. ठीक आहे. तुमचं झालं असेल तर काय करायचं माहितीये? आता इथे बघा, त्या API मधून आपल्याला कोणता कोणता डेटा भेटला इथे दिसेल. तर इथे बघा, मी याला ओपन केलं आणि ओपन केल्यानंतर बघा, आणि पहिला डेटा मी काय केलं? ओपन केलं. त्यामधून काय काय भेटलंय? स्लाइडर BTL आहे. त्यानंतर इथे काय आहे? स्लाइडर हेड, त्यानंतर स्लाइडर बटन, ठीक आहे, टेबल. किती डेटा भेटलेत? 1 2 3 4. हा 4 डेटा काय करायचे? प्रिंट करायचे. मग कसे प्रिंट करायचे? एका टेबल मध्ये. जसं की मी इथे काय करतो माहिती आता? मी इथे सिंपल काय केलंय? एक H1 घेतो, एक टेबल घेतो.
की टेबल घेण्यापेक्षा मी काय केलं इथे H1 घेत नाही, पी टॅग मध्ये करतो. ठीक आहे, 2 मिनिट लक्ष द्या फक्त इकडे. एक मी काय घेतला, पी टॅग घेतला आणि त्या पी टॅगच्या आतमध्ये आयटम मधून पहिलं काय आले, स्लाइडर. ऍज अ मी स्पेलिंग कॉपी करतो इकडं आणि इथे आयटमच्या पुढे जाऊन डॉट देऊन इथे पेस्ट. आउटपुट पेजला आलो. झाली बटनची URL इथे. त्यानंतर सेकंड काय आहे, स्लाइडर हेड. इकडे आलो, अजून एक मी पी टॅग घेतला, त्याच्यामध्ये कर्ली ब्रॅकेट ओपन केला आणि आयटम मधून स्लाइडर हेडर प्रिंट करा. आउटपुट पेजला आलो. झालं इथे प्रिंट. थर्ड काय, इमेज आहे. ठीक आहे, इमेजच्या आधी मी काय करतो, स्लाइडर टेबल आयडी ला प्रिंट करतो. कुठे, की सगळ्यात वरती. पी टॅग घेतला, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला आणि ते सांगणार आयटम मधून तू काय प्रिंट करायची, स्लाइडर टेबल. आउटपुट पेजला आलो. एकदा रिफ्रेश केलं, 259 आलं इथे. त्यानंतर लास्ट मध्ये काय आहे आता इथे, स्लाइडर इमेज. ह्याला कॉपी केलं मी आणि इथे येऊन मी काय केलं, एक पी टॅग घेतला आणि त्याच्यामध्ये कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला आणि आयटम डॉट स्लाइडर IMG. आउटपुट पेजला आलं आणि इथे रिफ्रेश केलं तर इथे बघा इमेजची URL झाली इथे प्रिंट. मग हा जो काही डेटा आहे ना, जो हा डेटा एका टेबल मध्ये प्रिंट करायचा. कसा करायचा, टेबल. मग मी काय करतो इथे, एक इथे घेतला मी, काय माहितीये, ह्याच्या बाहेर मी घेतो एक टेबल. त्या टेबलचा एंड कुठे करतो मी, त्या फॉर लूपच्या बाहेर. आणि त्याच्या आतमध्ये मी घेणार आहे आता इथे TR घेतो. TR नंतर काय असतो, TD. आणि पहिल्या TD मध्ये मी काय प्रिंट करणार आहे, टेबल ID. याला रिमूव्ह करतो. आउटपुट पेजला आलो तर इथे बघा ID प्रिंट झाली नाही. बाकीचा पण डेटा मी काय करतो, प्रिंट करून. जसं मी इथे कॉपी केलं, ह्याला अजून एक TD घेतला, पेस्ट केला. त्यानंतर हेडरला पण मी कॉपी करतो, अजून एक काय घेतला, TD घेतला, पेस्ट केला. त्यानंतर इमेजला पण मी काय केलं, कॉपी केलं, अजून एक TD घेतला आणि इथे पेस्ट केलं. जसं मी इकडे आउटपुट पेजला आलो तर इथे बघा टेबल सारखा दिसतोय. मग मी इथे काय करणार माहितीये, जो आपला टेबल आहे ना, त्या टेबलला मी देतो बॉर्डर. झाला इथे. आता ही लास्टची काही इमेजची URL आहे. मग मी तिथे काय करतो, TDच्या आतमध्ये एक इमेज टॅग घेतो, IMG टॅग. आणि IMG टॅगच्या आतमध्ये त्या पाथला मी पेस्ट करतो फक्त. केलं इथे, डबल नाही, सिंगलच असेल. ठीक आहे ना, केलं. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर आपली इमेज झाली शो, दिसते इथे. आता मी इथे काय करणार, फक्त इमेजला विड्थ देणार. सपोज मी विड्थ देतो इथे 100 पिक्सल. आउटपुट पेजला आलो. झालं टेबल मध्ये डेटा प्रिंट. काय आलंय, ID आलाय. आता इथे URL आहे. ह्या URL ला तुम्ही बटन मध्ये पण टाकू शकतात. जसं की मी काय करतो, या बटनच्या ह्याला कॉपी करतो आणि इथे घेतो मी एक अँकर टॅग किंवा एक बटन घेतो. त्या बटनच्या आतमध्ये असेल एक अँकर टॅग आणि त्या अँकर टॅगच्या आतमध्ये ती URL मी पेस्ट करतो. डबल झाला का कर्ली ब्रॅकेट. आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं. त्या बटनला मी काहीतरी नाव देतो. आता इथे त्या बटनला नाव देऊ आपण क्लिक मी. आउटपुट पेजला आलं, रिफ्रेश केलं, आलं इथे बटन. जसं मी बटनला क्लिक केलं, कुठे आलो मी आता, A to Z च्या वेबसाईटला. समजते काय केलं इथे. आता त्या API मधून डेटा घेतलाय आणि तो डेटा आपण फक्त प्रिंट केलाय. ह्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही राहणार. आता मी टेबल मध्ये केलाय, तुम्ही कार्ड मध्ये करू शकता, कशामध्ये. झालं, एवढाच पॉइंट आहे. React.js मध्ये इम्पॉर्टंट पॉइंट हाच आहे. समजलंय.
नसेल समजलं काही प्रॉब्लेम नाही.